तर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांकडून देखील जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर्स जागोजागी लागल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच निवडणूक आयोगाचा निर्णय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नावाने ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची, अजित पवार यांचं नेतृत्व, अशा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे। काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि तसा निर्णय काल निवडणूक आयोगाकडनं घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोष जो आहे तो काल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता देवगिरी या अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी जी आहे ती या निर्णयाच्या नंतर करण्यात आलेली आहे। सत्याचा विजय आणि लोकशाहीचा विजय अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते कार्यकर्त्यांकडनं लावण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह जे आहे ते आता अजित पवार यांना मिळालेलं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा अधिकृतपणे आता अजित पवारांचा झालेला आहे। त्यामुळे आता अजित पवारांची पुढची राजकीय वाटचाल जी आहे येत्या निवडणुकीमध्ये काय असणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु कार्यकर्त्यांकडनं कालपासून जल्लोष जो आहे या निर्णयाच्या संदर्भात केला जातो आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आणि त्याचसोबत मंत्र्यांच्या घराच्या बाहेर आणि त्याचसोबत अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या देवगिरी या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी केलेली सध्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।